राज्यसभेतील एकूण 7 आणि त्यापैकी एकूण 4 महाविकास आघाडीच्या खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर आत्ताच्या परिस्थितीनुसार महाविकास आघाडीला पुढच्या टर्मसाठी फक्त एकच राज्यसभेची जागा मिळणार आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही एक जागा आणि 3 पक्ष असल्यामुळे समीकरण असं तयार झाल्यामुळे वाद तर महाविकास आघाडीमध्ये होणारच आहेत. या जागेवर शरद पवारांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असली तरीही ठाकरेंच्या शिवसेनेला हे काही फार मान्य होताना असं दिसत नाहीये. शिवाय या सगळ्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय आहे हा सुद्धा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अशातच आता पवारांचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. नेमकं काय घडतंय महाविकास आघाडीमध्ये? जयंत पाटलांनी ठाकरेंची भेट घेऊन नेमकं काय साध्य होणार आहे आणि या सगळ्याबाबत संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, राज्यसभेची निवडणूक ही 16 मार्चला होणार आहे आणि आपल्याला माहितीये की महाविकास आघाडीकडे यासाठी केवळ एकच जागा आहे आणि अजूनही या जागेवर नेमकं कोण आणि कुठल्या पक्षाचा नेता लढणार आहे किंवा उतरणार आहे किंवा त्याला उमेदवारी मिळणार आहे तर ते काहीच निश्चित झालेलं नाही. आता या एका जागेसाठी 3 पक्षांमध्ये अर्थातच मोठी रस्सीखेच सुरू आहे आणि सर्वाधिक जर कुठे वाद सुरू असेल तर तो आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट. काँग्रेस याबाबत काय भूमिका आहे या संदर्भात साशंकता आहे, पण राष्ट्रवादीकडून सातत्याने शरद पवार यांनीच ही निवडणूक लढवावी या संदर्भात आग्रह होत असल्याचं पाहायला मिळते. पण पवार लढणार आहेत की नाही या संदर्भात सुद्धा सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या या एका जागेवर शरद पवार लढण्यास इच्छुक असल्याचं तिकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगून टाकलंय. पण याच एका मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये वादविवाद सुरू असल्याचं पाहायला मिळते. एकीकडे ठाकरेंचे खासदार राऊत यांच्याकडून शरद पवारांचं नाव या राज्यसभेच्या जागीसाठी घेतलं जातं, तर दुसरीकडे ठाकरे विशेषतः आदित्य ठाकरेंकडून राऊतांच्या अगदी परस्पर विरोधी अशी विधानं या संदर्भामध्ये करण्यात येतानाच दिसून येते की एका जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असला पाहिजे, आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये मोठा ठरलेला आहे आणि त्यामुळे ही आमची हक्काची जागा आहे, असं आदित्य ठाकरे सातत्याने सांगत असल्याचं पाहायला मिळते. शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आता ठाकरे गटाचा विश्वास सुद्धा थोडासा कमी होत चाललाय, असं आदित्य ठाकरेंच्या काही विधानांवरून स्पष्ट होतंय. त्यातच नुकतीच संजय राऊतांनी दिलेली आत्ताची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तर राऊत असं म्हणाले की जयंत पाटील हे कालच उद्धव ठाकरेंशी बोललेत, शरद पवार हे इच्छुक आहेत म्हणूनच उद्धव ठाकरेंशी ते बोलतायत, काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा ते बोलतायत आणि जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल, महाविकास आघाडी म्हणून होईल, असं राऊत म्हणतायत. पण गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला हलका तणाव जर या दोन पक्षातला पाहिला तर खरोखरच ठाकरे पवारांच्या नावासाठी तयार होणार का, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये कळीचा मुद्दा ठरतो तो राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांचा. बघा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे शरद पवार हे एनडीए सोबत जातील अशी भीती आधीच ठाकरेंच्या गोटात आहे आणि त्याबाबत आदित्य ठाकरेंनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली दिसते. याचबाबत पत्रकारांनी या संजय राऊतांना सुद्धा प्रश्न विचारला. त्यावर राऊत असं म्हणाले की मला जेवढं राजकारण समजतं त्यानुसार शरद पवार हे कधीही एनडीए सोबत जाणार नाहीत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून उमेदवारीबाबत निर्णय घेतील. पण राऊत जरी हे असं म्हणत असले तरी आदित्य ठाकरे आणि ठाकरे यांच्या मनामध्ये शरद पवार यांच्या संदर्भामध्ये आणि विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये साशंकता असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसून येते आणि म्हणूनच या जागेवर शरद पवारांऐवजी शिवसेनाच किंवा शिवसेनेचाच खासदार असावा यासाठी सातत्याने ठाकरे आग्रही दिसतात. 3 पक्ष एकमेकांशी बोलतायत, ती बोलणी संपत नाहीत, प्रत्येकाची इच्छा आहे त्यामुळे 3 तिघाडा होतोय. महायुतीमध्ये देखील 3 चाकी रिक्षा या प्रकारच्या गोष्टी निवडणुकीत होतच असतात आणि चर्चा शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील. काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहेत हे मला माहिती नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार इच्छुक आहेत असं राऊतांनी आज माध्यमांना सांगितलं आणि एकंदरच राऊतांची विधानं पाहिल्यानंतर राऊत यांचं सुद्धा मत हे शरद पवार यांच्याच बाजूने असल्याचं दिसतं आणि त्याचमुळे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विधानामध्ये एकच पक्ष असून सुद्धा फार मोठी तफावत दिसते. आदित्य ठाकरेंनी याबाबत पक्ष म्हणून जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत जी शंका व्यक्त केली आहे किंवा जी काही साशंकता व्यक्त केली आहे त्याचा जर आपण विचार केला तर ठाकरे खरोखरच शरद पवारांच्या नावासाठी तयार होतील का? जयंत पाटलांची ही कालची शिष्टारही खरोखरच कामी येईल का? विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा विचार करता मोठा पक्ष ठरलेली ठाकरेंची शिवसेना राज्यसभेच्या हक्काच्या जागेवर पाणी सोडेल का, त्यासाठी तयार होईल का? आणि काँग्रेस
त्यावेळेस या सगळ्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ती नेमकी कोणाच्या बाजूने असेल? तो तिसरा अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांचं मत काय आहे? ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने आहे? हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. हे राजकारण आता थोडंसं कन्फ्युजिंग आणि तितकंच गंभीर होत चाललंय. यामध्ये नेमकी या एका जागेवर कोणत्या पक्षाला मान मिळतो, कोणत्या नेत्याला मान मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि कुठल्या बाबींचा यावर विचार येतो किंवा कुठल्या बाबींचं यामध्ये कॉम्प्रोमाइज होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. बघा, विधान परिषदेचा मुद्दा काढून आता राज्यसभेची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवारांसाठी सोडावी अशा पद्धतीच्या सुद्धा काही मागण्या होत होत्या. पण आदित्य ठाकरेंनी त्यावेळेला निक्षून सांगितलं होतं की विधान परिषदेची निवडणूक वेगळी आहे, त्यावेळेला त्या निवडणुकीचा विचार करू. आता राज्यसभेची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे आम्हालाच मिळाली पाहिजे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आदित्य ठाकरेंची ठाम भूमिका आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह यापुढे कोण जिंकणार, कोण या जागेवर राज्यसभेवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमच्या मनात काय आहे? महाविकास आघाडीपैकी कुठला एक पक्ष किंवा कुठला एक नेता हा राज्यसभेवर या एकमेव जागी महाविकास आघाडीकडून जावा? कोण त्यासाठी पात्र आहे, कोण त्यासाठी योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.